अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनाम्. भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं. काषायवाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं. गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि. कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादश्रीवल्लभः. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. गंगा गंगेति यो ब्रूयाद्यो जनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. भगवती गंगा माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिता पुतोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्तो देवत्वं शरण्यो कहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् सत्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ उद्या पाहणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुपरंपरेतल्या सर्व गुरुभक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, बघता बघता 56वा भागाचा गंगा दशहऱ्यातली ज्येष्ठ शुक्ल तृतीया आणि रोज संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान आपण जे साधारण कधी 6:05 झालं तर 7:05, 7:10, कधी 6:10ला सुरू झालं तर 6:05, 7:05, 7:10 पर्यंत आपण एक तासभर एका विषयावरती चिंतन पाहतोय. काही काही माणसं रोज नव्याने जोडतात म्हणून थोडंसं पुन्हा पुन्हा सांगत बसावं लागतं, खुलासा करावा लागतो. कारण काही काही माणसं 2 दिवस आधी जोडली गेली असतात, काही माणसं आजच नव्याने पुन्हा आलेली असतात. तर थोडं थोडं
मागचा काहीतरी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सांगत बसावं लागतं थोडंसं, म्हणून थोडासा हा उच्चार. आत्ता मी थोडंसं अवकाशीनं का म्हणालो, कारण मला एक जण आहेत त्यांचा सारखा मेसेज आला होता की श्लोक लिहून पाठवा. तर माझ्या चालू असलेल्या धावपळीमध्ये मला श्लोक लिहून पाठवणं मंगलाचरणाचं अवघड होतं, म्हणून मी म्हणलं होतं की कागद पेन घेऊन बसा. त्याच्यानंतर मी खूप सावकाश म्हणेन, दत्तात्रेयम प्रपद्ये शरणमनुदिनम असं सावकाश म्हणेन. तुम्ही लिहून घ्या. नंतर तो व्हिडिओ एक्झिस्टिंग तो तिथे आहेच चॅनलवरती, त्या पेजवरती. तो नंतर हेडफोन लावून सावकाश 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 करून घ्या, म्हणजे कारण तेवढा वेळ हातात नाही आहे लिहून देण्यात, हरकत नाही. तर घोरात कष्टोद्धरण स्तोत्रानी सर्व विश्वाचं लोकमंगलवर्धनम ती प्रार्थना करून झालेली आहे. आणि आजच्या दिवशीची सुरुवात करत असताना खरं पाहता आपण 9 तारखेचा एक विषय तारखेने पाहिलं तर आज भारत मातेच्या सुपुत्राचा आज जयंती दिन आहे, महाराणा प्रताप यांचा. आणि यांच्याविषयी आपण बोललेलो आहोत, किंबहुना त्या दिवशी ओझरता असा एक संदर्भ 10 मेच्या दिवशी, कारण 9 तारखेला तारखेने त्यांची जयंती होती, पण त्या दिवशी बोलताना ते काहीतरी वेगळा विषय त्या दिवशी होता बोलण्यातला, आणि याच्यात त्यांचं स्मरण करायचं राहून गेलं. पण योगायोग असा आहे की मारवाडी समाजाची मंडळी आणि राजस्थानमधली मंडळी, त्यांची जी काही कम्युनिटी आहे, ते दरवेळेला तिथीनीच साजरा करत असतात. त्याप्रमाणे आज ज्येष्ठ शुक्ल तृतीया हा महाराणा प्रताप यांचा जयंती दिवस आहे. तर जो स्थूल भावनेनं धर्म हा विषय आपण पाहिला की धर्म, मग धर्मातले मग वेगवेगळे धर्म, मातृधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म, शेजार धर्म, मानवता धर्म, मग तिथे कुठली जात पात पंथ भेद हे पाहायचे नसतात. तो समोरचा माणूस आहे एवढंच फक्त पाहायचं असतं, अशा आशयाचं वळणं. आणि सरते शेवटी जाऊन शेवटचा स्वधर्म एक सांगितला होता की मी माणूस म्हणून जन्माला आलोय. कालच्या दिवसाच्या भागाची सांगता करताना तर मला आत्मोद्धार माझा साधून घ्यायचा आहे. मला आपलं जे इष्टदैवत आहे ते व्यक्त होणारं स्वरूप राम, कृष्ण, दत्त किंवा जे काही असेल, देवी, भगवती, स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी, काय जे व्यक्त होणारं स्वरूप समोर वेगळं असेल, पण त्या स्वरूपामधून आपल्याला दुसऱ्या तत्वापर्यंत, म्हणजे जे मूळ तत्व आहे तिथे पोचायचं आहे, असा एकंदरीत विषय. आणि त्या स्वधर्मापाशी आपण अतिशय जागरूक असायला पाहिजे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या नोटवरती, या वाक्यावरती, या चिंतनाच्या शेवटच्या टप्प्यावरती आपण कालच्या भागाची सांगता केली होती. असतो जो स्थूल धर्म आपण पाहिला हिंदुस्थानचा, आर्य सनातन, आर्यावर्तात राहणारे आपण सगळे लोक, वरच्या हिमालयापासून खालच्या समुद्रापर्यंत, सिंधू सागरापर्यंत, वरपासून खालपर्यंत या प्रदेशात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर राहणारे सगळे हिंदू. ही सोपी व्याख्या आहे. आणि या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तन मन धनाने जे झटले त्या महापुरुषांचं स्मरण वर्षानुवर्ष झालं तरी सुद्धा आपण करतो, करायला पाहिजे आणि केलं पाहिजे. याचा कालच्या निरूपणामध्ये बोलताना एक खुलासा श्रीकृष्ण आणि संवादात सांगताना मी म्हणालो होतो की द्वाविमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ. 2 माणसं सूर्यमंडळाचा भेद करतात. रणेचापी मुखो हता परिव्राज योगयुक्तश्च. जो परिव्राज आहे, परमहंस परिव्राज जो आहे, तो सूर्यमंडळाचा भेद करून जातो. आणि दुसरं रणेचापी मुखो हतः, जो आपल्या मातृभूमीसाठी, जो आपल्या जिथे जन्माला आला त्या आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या देवासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या राष्ट्रासाठी जो आपला जीव कुर्बान करतो, प्रसंगी धारातीर्थी पडतो, तो सूर्यमंडळ भेदून जातो. म्हणून जितकं साधू संत सत्पुरुषांचं स्मरण आपण 700-700 वर्षांनी करतोय, ज्ञानेश्वर महाराज, तुकारामादी, रामदासादी, कबीरादी, कमालादी या सगळ्यांचं स्मरण जितकं करतोय, तितकंच छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आपण करतोय, किंबहुना केलं पाहिजे. म्हणून आज राणा प्रताप यांची जयंती, म्हणून राष्ट्रपुरुषांना वंदन हे करावं. त्यांनी धर्मासाठी जीव दिलाय. श्रोते हो, 500 फक्त भिल्ल होते त्यांच्या हाताला. हळदीघाटीचं युद्ध प्रसिद्ध आहे, मला त्यात आज शिरायचं नाही आहे. परंतु आपण लक्षात घेऊया की 9 मे 1540ला कुंभलगड दुर्ग, राजस्थानचे सगळेच किल्ले अतिशय बघण्यासारखे आहेत, त्या कुंभलगड दुर्गामध्ये, मेवाड राजस्थान प्रांतामध्ये यांचा जन्म झाला.
9 मे ही तारीख होती, पण तिथी होती ज्येष्ठ शुक्ल तृतीया, म्हणजे आजचा दिवस. आणि जेव्हा त्यांनी देह सोडला, म्हणजे राष्ट्राचं कार्य करत संपूर्ण आयुष्य ज्यांनी फक्त भारत मातेसाठी खर्च केलं, हिंदू धर्मासाठी खर्च केलं, ते अवघ्या वयाच्या 56व्या वर्षी, म्हणजे 19 जानेवारी 1597ला वयाच्या 56व्या वर्षी चावंड, मेवाड इथं त्यांनी आपला देह समर्पित केला. परंतु जर विचार आपण जर पाहिला तर महाराणा उदयसिंग आणि जयवंताबाई ही त्यांची आई आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेली ही 9वी संतती, 9वा मुलगा म्हणजे हे महाराणा प्रताप आजच्या दिवशी जन्माला आले. सिसोदिया म्हणून आपल्याला आडनाव माहिती आहे, उत्तरेकडे आपण ऐकतो ते सिसोदिया हे राजघराणं, त्या घराण्यातले हे. आणि हल्दी घाटामध्ये 1576ला जी मोठी लढाई झाली त्यावेळेला अकबराने 80,000 सैन्य, राजा मानसिंग तो फितूर झाला होता. आणि आपल्याकडे काय जर सर्वात वाईट असेल ना तर फितुरीनं आपला देश खूप नाडला गेला. एकमेकाला मदत, पडत्या काळात मदत करायचं सोडून एकमेकाचीच पाय कसे ओढायचे हे सगळ्या भारतातल्या सगळ्या प्रांतातली लोक फक्त एकच गोष्ट करीत असतात की समोरचा चांगलं काही करायला लागला की त्याचे पाय ओढायचे, समोरचा काहीतरी उपयोगी कार्य करायला लागला, लोकोपयोगी कार्य करायला लागला की त्याची बदनामी करायची, त्याला काहीतरी त्याचे पाय ओढायचे, त्याला नाचक्की करायची. हे आपल्याकडे सतत केलं जातं. फितुरी हा एक शाप आहे आपल्याकडे. काय केलं तर राजा मानसिंगला 80,000 सैन्य दिलं आणि अकबराने पाठवलं. ती हल्दी घाटात खूप मोठी लढाई झाली. आमेर सरदार म्हणून जो होता त्याने खूप मोठी पराक्रमाची कामगिरी केली आणि राणा पुंजा म्हणून जो यांच्या बाजूनी होता तर त्या भिल्लांना इतका अभिमान होता की आपल्याबरोबर राणा प्रताप आहेत. ती हल्दी घाटी आता जरा चौडी म्हणजे मोठी केलेली आहे, पण मागच्या 2018 साली हिमालयातली यात्रा करून येताना आम्ही त्या उदयपूरला तिथे गेल्यानंतर हल्दी घाटात जायचा विचार होता, परंतु तिथे जाता आलं नाही त्यावेळेला. पण आता परत केव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे जायचं. चेतक नावाचा किती स्वाभिमानी घोडा, आपला परवाच विषय झाला होता बघा की जनावराच्या ठिकाणी, प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी श्रद्धा नावाचा विषय आहेच आहे, असा विषय बोललो होतो. तेव्हा मी कुत्र्याचं उदाहरण सांगितलं होतं. तेव्हा बोलताना म्हणतो की सगळ्याच प्राणीमात्रांच्यात आहे. मग या घोड्याला कसं कळलं की हा माझा मालक आहे, त्याचा स्पर्श आहे, त्याच्यासाठी मला जीव गेला तरी चालेल पण झटायचं आहे. त्या चेतक घोड्याची समाधी सुद्धा तिथे आहे. त्यामुळे एकापेक्षा एक असे सज्जन हो, लोक हो, भारतवर्षात असे होऊन गेले की त्यांच्यामुळे हिंदू धर्मासाठी. आणि तो जेव्हा गेला ना तेव्हा अकबर सुद्धा म्हणाला की एवढा मोठा पराक्रमी राजा मी आज, म्हणजे तसं म्हटलं तर कायद्याने मी जिंकलो, पण ह्याच्यासारखा पराक्रमी योद्धा नाही पाहिला. अवधी भाषेमध्ये एका राजकवींनी त्याचं वर्णन केलेलं आहे, ते सुद्धा एकदा ऐकण्यासारखं आहे. आत्ता मला ते शब्द अगदी लाईव्ह चालू असल्यामुळे, एकदम सगळ्या गोष्टी वेगळ्या चालू असल्यामुळे लक्षात येत नाही, माफ करा. पण एका अवधी कवीने अकबराच्या मनातले विचार ते सांगितलेले असल्या कारणाने त्याच्यात त्यांनी व्यक्त केलंय की बाबा रे, मी 80,000 सैन्य कुठे आणि 500 बिल्लांना घेऊन तू लढलास कुठे, पण तू सरस ठरलास. म्हणजे मातृभूमीच्या रक्षणासाठी हिंदुस्थान म्हणून, हिंदू म्हणून कधी यवन झाला नाहीस. म्हणून सांगायचं श्रोते हो तात्पर्य असं की आजच्या दिवशी आपण सगळे मिळून त्यांची जयंती त्या दिवशी राहिली, त्याचं कारणच असं झालं असेल की आजच्या दिवशी करायची होती, जी तिथीनी करायची होती त्या दिवशी, म्हणून 9 मेला तो संदर्भ सांगायचा राहून गेला. अगदी खरं आहे, महाराणा प्रताप यांच्या शौर्याला, त्यांच्या कार्याला, हिंदुस्थानासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचं कृतज्ञतापूर्वक वंदन करू आजच्या दिवशी. आणि त्यांच्या या कार्याचं स्मरण आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या पेजच्या मार्फत जे जे दत्तभक्त गुरुभक्त आपण सगळे विवेकबुवा गोखले यूट्यूब चॅनलवरनं जे हा व्हिडिओ बघतील, आपण सगळ्यांनी महाराणा प्रतापांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू, कृतज्ञच राहू त्यांच्या चरणारविंदी. कारण ही जी घराणी आलेली आहेत पृथ्वीराज चव्हाणांपासून चालत आलेली घराणी आहेत. मेलो तरी चालेल पण धर्म नाही देणार. तीच परंपरा महाराष्ट्रात संभाजी महाराजांनी चालवली, छत्रपती संभाजी महाराजांनी. धर्मासाठी ही माणसं मेलेली आहेत. म्हणून आज इतरही जणांचं, इतर धर्मियांचे कोणाचे काही सणवार असतील, त्याला आपलेच पुरोगामी विचाराची माणसं जेव्हा लिहितात, अमुक मुबारक तमुक मुबारक, त्या मौलवींचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती, फेसबुकवरती, एकदा बघा डोळे उघडून. आणि आपली माणसं कोणाबद्दल मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना वगैरे सगळं गाताना ठीक आहे, पण सोशल डिस्टन्सिंग म्हणून सांगतात, फरमानं काढता, GR काढता
आणि ते फक्त पाळायचे कोणी? हिंदूंनी. आमच्या गुढी फक्त उभारू नका, गुढी हे करू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. काय एखादं वर्ष गुढी नाही उभारली तर काय हरकत आहे? मानसिक करा. हिंदू हा सहिष्णू असतो, त्याला सहिष्णुता शिकवावी लागत नाही, त्याला निराळी अक्कल शिकवावी लागत नाही. मी कालचा माझा बोलण्याचा प्रतिपाद्य विषय हाच होता की आपला धर्मच मुळात लवचिक आहे. म्हणून हिंदू धर्मातली लोक फ्लेक्झिबिलिटी त्यांच्या ठिकाणी असते, ते कधीही आक्रस्ताळेपणा करत नाहीत. आपण सगळ्या हिंदूंनी आपला गुढीपाडवा आपल्या घरात साजरा केला, परंतु मुंबईसारख्या ठिकाणी आपण जेव्हा आपण टी व्ही बघता तेव्हा आपण बातम्या वाचता, नेहमीसारखी गर्दी बाजारात करणारे, भेंडी बाजारासारख्या ठिकाणी किंवा अन्य बाजारामध्ये कसलं सोशल डिस्टन्सिंग आलं आहे? एका धर्मासाठी एक नियम आणि एका धर्मासाठी एक नियम. का? ते जे 70 वर्ष जपत आलेत ना एकमेक, त्याचा हा सगळा परिणाम भोगतायत सगळा भारत भूमी. म्हणजे एका हिंदूंनी सगळे नियम पाळायचे तर फक्त हिंदूंनी पाळायचे, त्यांचे धर्मग्रंथ हिंदू ऐकून घेतात म्हणून त्यांनी फक्त आपल्या आपल्या घरात बसायचं आणि त्यांनी फक्त ऐकायचं, फक्त काय सांगतात ते. बाकीच्यांनी कसंही वागायचं, आपल्या आपल्या पद्धतीने कसंही तो प्रसार करायचा, तो कसाही तो रोग पसरवायचा. आणि ते कुठे गायब झाले, ते 54 गायब झालेले कुठे परत मिळाले की नाही मिळाले याविषयी परत मीडिया चर्चा करीत नाही, कोणी बोलत नाही, ह्यांना कोणी बोलायचं नाही, कारण आपण सगळे बंधुभावनेने जगणारी माणसं आहोत. ह्या सगळ्याचा कुठेतरी आता गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. म्हणून त्यांच्याविषयी क्रूरता किंवा त्यांच्याविषयी अनास्था किंवा त्या विषयीचा मत्सर नक्कीच नाही आहे. देवाचे सगळे उपासक होत आपण, पण उगाच फालतूमध्ये तुमच्या शुभेच्छा आणि आमच्या शुभेच्छा करत बसायला वेळ नाही आहे, अजिबात वेळ नाही आहे, मुळीच करणार नाही. याचं कारण मी स्वच्छ सांगितलं आहे की जर कोणी आपल्याला हे म्हटलं तर शुभ दीपावली किंवा हे काही म्हटलं तर त्यांना म्हणायचं तुमच्यासाठी, यू टू, तुमच्यासाठी, सेम टू यू नाही, आमच्यासाठी नाही, ते आम्ही मानतच नाही. आणि आपण बावळटासारखे त्यांच्या धर्मातल्या या सणांना आपण शुभेच्छा देत बसतो. नाही, हे नाही चालणार. ज्यांना द्यायचे असतील त्यांनी आपला पुरोगामित्वपणा दाखवण्यासाठी अवश्य द्याव्यात, परंतु हिंदू म्हणून जगणाऱ्या माणसांनी अजिबात तिकडे लक्ष देऊ नये. आपण आपल्या धर्माविषयी अतिशय इमान राखावं आणि आपल्या धर्माची अतिशय श्रद्धा ठेवावी. असो, सांगायचा उद्देश इतकाच की धर्मासाठी मेलेल्या माणसांची नाहीतर कृतज्ञता केल्यासारखं होईल. आज राणा प्रतापांचं दिवस असल्यामुळे त्यांच्या चरणारविंदी कृतज्ञता. आपल्या मूळ विषयाकडे वळूया. आपला जो विषय चालू होता श्रोते हो, की धर्मानंतर अन्य काही धर्माची चर्चा, त्याच्यानंतर स्वधर्म. मग त्याच्या सगळ्याची चर्चा करताना श्रद्धा आणि समाधान हा एक विषय चालू होता. आणि श्रद्धा आणि समाधान या विषयाचं चर्चा करताना श्रद्धा म्हणजे श्रद्धामयोयम पुरुषः असं मी आपल्याला सांगितलं होतं. श्रद्धा ही बाय डिफॉल्ट आहे माणसाच्या ठिकाणी. काही जण देव नाही देव नाही असं म्हणणारे काही काही श्रीराम, ज्यांना श्रीराम हे नाव लागू पडलं नाही कधी, तर अशी मंडळी सुद्धा देव नाही, देवाला रिटायर्ड करा, देव कुठं आहे म्हणून मी काल सांगितलं, जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे, तंतू पटी मिळाले भूमी नभापरिती, घटमृत्तिका निराळी ऐसे कसे म्हणावे, जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे, गोडी ती साखरेची पाखाडिता नयेबा भिन्नत्व हेम वस्तू ऐसे कसे म्हणावे, जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे. अहो, तो सगळ्या जगाला तोच व्यापून उरलाय आणि सगळ्या जगात तो आहे आणि सगळं जग त्याच्यामध्ये आहे. सगळं जग त्याच्यात आहे, तो सगळ्या जगात व्यापून आहे. आणि असा परमात्मा नाही कसं म्हणता तुम्ही? श्रद्धा नावाचा जो विषय आहे, त्या श्रद्धेचं मूळ जर कशात असेल तर ते भावामध्ये आहे. श्रोते, भाव हा अध्यात्म क्षेत्रात, परमार्थ मार्गात, साधन मार्गात, उपासना मार्गात अतिशय आवश्यक असलेला घटक आहे. आणि भावाची वृद्धी जशी जशी होत जाते, मग त्या भावाची व्याख्या केलेली आहे, त्या भावाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, त्याचे विशेषतः अष्टसात्विक भाव ज्याला म्हणतात ते अष्टसात्विक भाव वर्णन केलेले आहेत. त्या भावाची जशी वृद्धी होत जाते, त्या भावातून प्रेम निर्माण होतं आपल्या साध्याप्रती, आपल्या इष्टाप्रती. आपलं जे काही इष्ट आहे त्याच्याप्रती प्रेम भाव निर्माण होतो. कशातून? भावातून प्रेम निर्माण होतं. मला एकदा असं कळलं की माझा भाव दत्तचरणी आहे. दत्त माझा भाव, दत्त माझा देव. परवा म्हटलं होतं पण दत्त माझा, एकदा तो माझा आहे असं म्हटलं की दत्त माझा भाव. माझा भाव एकदा दृढ झाला किंवा माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे मनी, एकदा भाव दृढ झाला
भावच दृढ झाला हरिसन्निध त्याला, किंवा भाव बळे तरले मानव भाव बळे तरले, कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येतील. खूप निरूपणासाठी प्रमाण सांगता येतील, त्यात वेळ घालवायचा नाहीये मला. किंवा आपण अगदी नेहमीच्या ह्याच्यात म्हणतो काय बरं, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भाव शब्द आहे, भावातून प्रेम निर्माण होतं. किंवा दत्तबाबांनी म्हणताना रंगवदूत महाराज म्हणतात कशीही म्हणू नका, दत्तबाबांनी सप्रेम म्हणजे भावनेनं म्हणा, भावयुक्त अंतःकरणानं म्हणा, अतिशय प्रेमानं म्हणा, पाट्या टाकायचे आहेत असं म्हणू नका. त्याविषयी तळमळ असू द्या. त्या प्रत्येक ओळ म्हणताना शाशा काम आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्र ती सर्व. तुमचं स्मरण केल्यानंतर आधी व्याधी नष्टच होणार आहेत महाराज. मूठ चोटना लागे जाण पामे नर स्मरणे निर्माण. तुमचं स्मरण केल्यानंतर ह्या कुठल्याही दुष्ट शक्ती अघोरी शक्ती माझ्यापर्यंत येणारच नाहीत महाराज. असे दृढ भाव ते म्हणताना इतकं 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 भावनेसह ते म्हटलं गेलं पाहिजे. श्रोते हो, भाव जर तिथे नसेल तर भागवत, आमचे एक कीर्तनकार म्हणायचे भागवत या ग्रंथात म्हणजे भाव हा महत्वाचा आहे. आणि जर भाव हा जर वजा झाला, भागवत हा अतिशय भावनेनं सांगायचा विषय. पुष्कळ लोक तो खूप तत्वज्ञानाच्या पातळीवरती खूप क्लिष्ट करून सांगायचा प्रयत्न करतात. आहेच, त्याबद्दल वाद नाही, कारण ती परमहंस संहिता आहे. त्यातली प्रमाणं, त्याचं शब्द व्याकरण, त्याचे आणखीन काही गोष्ट वेदांतशास्त्रदृष्ट्या त्याचा काय अर्थ होतो, हे सगळं 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 जरी मान्य असलं तरी सुद्धा श्रोते हो, एक महत्त्वाचा विषय असा आहे की भागवत आदी ग्रंथ किंवा दत्त महात्म्यादी ग्रंथ किंवा सगळे हे धर्मग्रंथ हे भावनेसह वाचायचे. गुरुचरित्र आदी ग्रंथ हे अतिशय भावनेनं वाचायचे. आणि भाव जर तिथला वजा झाला तर भागवतातला म्हणजे वजा झाला तर उरतं फक्त गवत. गवत. भाव जर गेला तर गवत शिल्लक राहिलं फक्त. तृणवत आहे ते सगळं, गवतासारखं आहे. म्हणून अतिशय भावनेनं करायचं आहे. भाव हा श्रद्धेचा पाया आहे. आणि तो भाव जो आहे, तो भाव आपण कोणाच्या प्रती तरी आपला एक भाव असतो. तो जो भाव असतो तो भाव प्रेमात परिवर्तित होतो. आपल्या इष्टाप्रती आपलं जे साध्य असतं त्या साध्याप्रती आपलं भाव ते प्रेमात व्यक्त होतं. प्रेमात व्यक्त झाल्याच्या नंतर आपण त्या विषयाला, त्या व्यक्तीला, त्या वस्तूला, त्या परिस्थितीला, त्या प्रसंगाला मानतो, त्याला श्रद्धा असं म्हणतो. आणि त्या श्रद्धेच्या पोटी आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचा जो फीडबॅक येतो त्यातनं आपला विश्वास दृढ होत जातो. ही एक शृंखला आहे. म्हणून पहिले भावाच्या नंतर आपण त्याविषयी निर्माण होतं प्रेम, निष्काम निरपेक्ष प्रेम निर्माण होतं. ते प्रेम निर्माण झाल्यानंतर श्रद्धा दृढावते. श्रद्धा दृढावल्यानंतर अनुभूती येते. अनुभूती आल्यावर विश्वास वाढायला लागतो. आणि श्रद्धा आणि विश्वास या भवानी शंकराशिवाय आपला परमार्थ सिद्धीला जाऊच शकत नाही. लोक श्रोते हो, आपला परमार्थ सिद्धीला नाही जाऊ शकणार. हे माझं मत आहे का? मी पहिल्या अगदी डे 1 पासून सांगत आलोय, 30 मार्चपासून लॉकडाऊनच्या पहिल्या आपल्या या सुखसंवाद मालेत, की मी विचारवंत किंवा माझ्याकडे डोकंच नाहीये, विचार नाहीच आहेत. मी काही विचारवंत म्हणून बोलतच नाही. मला फक्त पोस्टमनचं काम करायचं आहे. जे माझ्या ज्ञानोबा माऊलींनी लिहिलंय, जे तुकोबारायांनी लिहिलंय, जे टेंबे स्वामींनी लिहिलंय, जितकं काही माझ्या वाचनात आलंय, जितकं काही माझ्या ऐकण्यात आलंय, श्रवणात आलंय, तेवढं असं भरभरून आपल्यापर्यंत फक्त द्यायचं आहे. जितकं काही आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीचा एक आकार ठरलेला आहे, त्याच्यात जेवढं पात्र आहे तेवढं, जेवढं साठवता आलंय तेवढं देत राहायचं. आणि दत्त महाराजांची कृपा अशी असते की ते देत राहिलं, दत्त म्हणजे देत राहिलं की संपत नाही. ते कमी नाही होत, ते भरलेलंच असतं पात्र. अक्षय जसंच्या तसंच राहतं. पुन्हा सांगायचा मुद्दा असा की तो जो भाव आहे त्या भावनेसह तिथे पोचायचं आहे. म्हणून भाव हा महत्त्वाचा. त्यातून प्रेम, प्रेमातून श्रद्धा आणि श्रद्धेतून अनुभूती येते, म्हणजे ज्याला आपण फीडबॅक म्हणतो. तो फीडबॅक येतो आणि त्या फीडबॅक नंतर आपला विश्वास दृढ होतो. म्हणून भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणम. प्रमाण घ्या, रेफरन्स कशातला? श्लोकच आलाय. या श्लोकावरती तुलसीदासजींनी तुलसी रामायण लिहिताना एक चौपाई पण लिहून ठेवलेली आहे, भवानी शंकरम वंदे. पण हे कुठले भवानी शंकर मी वंदन करतो? श्रद्धा विश्वास रूपिणौ. द्विवचन वापरले, उभौ. 2 जण आहेत, भवानी आणि शंकर. भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ. श्रद्धा आणि विश्वास रूपी शिव पार्वती आमच्या आयुष्यात आमचा परमार्थ पुढे नेवोत. काय सुंदर कन्सेप्ट आहे पहा.
किती सुंदर संकल्पना आहे. म्हणून श्रद्धा ही असलीच पाहिजे, किंबहुना ती असतेच. फक्त आपण असं म्हणतो, काही मूढ लोक आहेत ती अंधश्रद्धा वगैरे असं म्हणतात. मी 2-3 दिवसापूर्वी बोललो होतो, याच्यावर आपल्याला पुढे बोलायचंच आहे, श्रद्धा अंधश्रद्धा. मुळात एक विषय लक्षात ठेवूया, इतरांनी कोणी त्याची समिती स्थापन केली असेल, अन्य काही केलं असेल, काय असेल तो त्यांचा विषय आहे, तो वेगळ्या अँगलनी आहे, तो व्यावहारिक सत्तेत नाही. उगाच टीका करायची म्हणून टीका करणारा मी कोणी नव्हे. माझे विचार स्वच्छ आहेत. मला नेमकं काय वाटतं त्याचं, जे काही दत्तकृपेने वाटतं ते, ज्या रूढी परंपरा शोषण केलं जात आहे धर्माच्या नावावरती, अशा लोकांना अटक ही झालीच पाहिजे. अशा लोकांच्यावरती कोणीतरी शासन वचक ठेवलाच पाहिजे. त्यासाठीची एक व्यवस्था असली पाहिजे. पण हे जितकं कार्य ते छान पद्धतीने करत असतील कुठल्या समिती, पण त्याचा अर्थ देवाला मानणारी लोक मूर्ख आहेत, देवता कृत्य करणारी माणसं मूर्ख आहेत, उपासना करणारी भगवत भक्त माणसं टोटली मूर्खच आहेत, मूर्खात काढलं जातं. हे फार चुकीचं आहे. तुम्ही फक्त एका विशिष्ट वर्णाला, विशिष्ट धर्माला का टार्गेट करता? मग हेच तुमचा क्रायटेरिया सगळ्या ठिकाणी का नाही लावत? कोणा एखाद्या फकीराला का नाही पकडत? कोणतो असा तो झाडू मारतो मोरपिसाचा, त्याला का नाही पकडत? हे जे ख्रिश्चन मिशनरीजचे लोक, माझा फार पोटातून संताप आहे या लोकांच्या बाबतीत. आणि मूर्ख लेखाची लोक ती तमिळनाडूकडे, आंध्राकडे, खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना 2-2 हजार मिळत नाहीत, त्यांना ख्रिश्चन करतायत. हो, दर 2-2 किलोमीटरवरती त्यांचे सेंटर्स उभे आहेत, छोटे छोटे तंबू उभारतात आणि त्यांना डॉक्टर गोळ्या देऊन त्यांना ख्रिश्चन करतात. ते आज सगळे कुठे गेले? जे केवळ आम्ही येशूला प्रार्थना केल्यानंतर, त्याला प्रेयर केल्यानंतर त्याच्या पायावरती हात फिरवला की पांगळा चालायला लागतो, हा मतिमंद होता, आता बघा हा त्याला स्टेजवर असं आणलं, मग आता तो एकदम छान बोलायला लागला. ते सगळे ड्रास्टिक चेंज करू शकणारे ते कुठे गेले? त्या सगळ्यांना बोलवा कुठून असतील तिथनं. मग ते इटली, स्पेन, जपान, जर्मनी, अमेरिकेसारख्या देशात लाखो लोक मरतायत, तिकडे वापरा ना तुमची ही ती कला. आणि तुमचे जे काय थोडं तिकडच्यांना बरं करून आल्यानंतर भारतात बोलवा. म्हणजे एका विशिष्ट फक्त संप्रदायाला, विशिष्ट उपासना पद्धतीला टार्गेट करता आणि फक्त निर्मूलन समिती म्हणून कार्य करता, हे चुकीचं आहे. मुळामध्ये श्रद्धा ही अंधच असते. श्रद्धा ही अंधच असते. अंध म्हणजे एखादी गोष्ट करायला सांगितली, हे असं करा, आपण त्याचा चिरफाड नाही करत किंवा चिरफाड करूच नाहीये, चिकित्सा करू नये, जिज्ञासू वृत्ती असावी. पुन्हा वाक्य सांगतो, जिज्ञासू वृत्ती असावी, पण चिकित्सकपणा नाही करावा. एखादं सांगितलंय ना, म्हणून श्रद्धा या शब्दाची व्याख्या साधन चतुष्टयातली चाललंय, सायमल्टेनियसली गंगा दशहऱ्यावरती बोलायचंच आहे. श्रद्धा या विषयावरती बोलत असताना श्रद्धा आणि समाधान साधन चतुष्टयातला विषय चाललाय. श्रद्धा ही असा एक विषय आहे, अविभाज्य गोष्ट आहे, की त्याची व्याख्या, डेफिनेशन करताना शास्त्र सांगतं, गुरुवाक्येषु विश्वासः इति श्रद्धा. शास्त्रवाक्येषु विश्वासः इति श्रद्धा. शास्त्राच्या वचनांवरती नितांत श्रद्धा असणं, नितांत विश्वास असणं, हे ऐकल्याने माझं कल्याण होणार आहे. शास्त्राने असं सांगितलंय ना, शास्त्र असे सांगते. काय सांगतं? हे असं करा, हस्तपादौ प्रभुंजीयात, हातपाय धुवून बसा. तुम्ही जेवायला बसता त्यावेळेला तुमच्या पायाचा जो घोट्याचा भाग आहे तिथपर्यंत तुमचे पाय ओले पाहिजेत. हाताचा इथनं पंजापासून हे भाग ओले पाहिजेत. ओले पाहिजेत याचा अर्थ ओलसर पाहिजेत. तुमचा भाग चेहरा मार्जन करून तुम्ही जेवायला बसलं पाहिजे. हे आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे. पण हे असं सांगितल्यानंतर मूर्खपणा आहे. हे अर्घ्य कोण देणार? हे असं मार्जन कोण असतं की बावटासारखं कोण सांगतंय असं बावटासारखं मार्जन करा आणि अमकं करा, हात धुवून ओले हात घेऊन बसा. आम्हाला आधुनिक आपण आहोत ना, सोफॅस्टिकेटेड. आपण पायात सॉक्स घालणार, जोडे पायात घालणार आणि पायात चपला आणि जोडे घालून आपण जेवणार. त्यांनी जेवण फार चांगलं चविष्ट लागतं आम्हाला. आणि मग आता महामारीसारखे रोग आल्यानंतर म्हणायचं ते काय मला इंग्लिश काही फार जास्ती येत नाही, परंतु ते काय शब्द वापरतात, सॅनिटाईज करा, स्वच्छ करा, हात असे 30 मिनिटं असे चोळा. अरे हेच आपल्या शास्त्रात हजारो वर्षपूर्वी सांगत आले. हस्तपादौ प्रभुंजीयात, शास्त्र सांगत आलं हातपाय स्वच्छ धुवा आणि जेवायला बसा. पण हे सांगितलं की हे काहीतरी जुनं पुराण आहे, काहीतरी बावळटपणाचं लक्षण आहे. जेवताना पानाभोवती चित्रावती घालण्यापूर्वी पाणी फिरवायला सांगितलंय. हे जीव जंतू, किटाणू, जीवाणू, विषाणू आत येऊ नयेत म्हणून केलेली एक वेगळी व्यवस्था आहे. पण हे असं सांगितल्यानंतर हे मूर्खपणाचं लक्षण आहे. हिंदू लोक बावळटती ही धारणा झाली. पण आता करतायत ते, आता सारखं दर 2 तासांनी हात धुवायला सांगतायत ते शहाणपणाचं लक्षण आहे. कारण विज्ञानवादी आहेत ते. हा जो दुटप्पीपणा आहे ना,
हा आता आपण ओळखून घेतला पाहिजे. म्हणून एक विनंती पोटापासून आपल्या सगळ्यांना मनापासून करतो, पोटातून पोट तिडकीने करतो. आपल्या धर्मावरती नसेल आपल्याला त्याचं कळलं काही त्याचं धर्मशास्त्र, धर्मस्थ तत्व निहितं गुहायाम असू द्या, पण आपल्या धर्मशास्त्राला कधीही नावं ठेवू नका. त्या ऋषीमुनींनी खूप विचार करून प्रत्येक गोष्ट लिहून ठेवली आहे व अतिशय तळमळीनं लिहून ठेवलेली आहे. प्रत्येक गोष्टीला दारात तुळस असण्यापासून कपाळाला इथे कुंकू लावण्यापासून ते प्रत्येक गोष्टीमागे कारण सांगितलं आहे. पायातल्या जोडवी घालणं, मला खरं तर वेळेची खूप मर्यादा नाही तर खूप काही बोलता येणार काय. पायात जोडवी घालायला सांगितली, आउटडेटेड वाटतं, कारण हे हे काय असं कुठे पायात आभूषण आहे, पायात कुठे काय घालतात का. पण आता काळ बदलला. काही मुली मी पाहतो, काही प्रवासाच्या निमित्ताने फिरत असताना बघणं होतं. सहजपणे पाहिल्यानंतर बघितलं म्हणलं एका मुलीने घातलं होतं. म्हणलं काय गे हे काय घातलंयस. ती म्हणाली, दादा ह्याला टो रिंग असं म्हणतात, टो रिंग. म्हटलं वा, चांगला शब्द काढला आहे. म्हणजे टो ते सुद्धा मराठीत नाही सांगतायत, टो रिंग म्हणतात. मग जोडवी घालायला का लाज वाटते लग्न झाल्यानंतर. आमच्या हिंदू धर्मशास्त्राने त्याला जोडवी घालणं सांगितलं. ते चांदीचंच तिथे घालायला सांगितलं आहे. का तिथे घालायला सांगितलं आहे. स्त्रियांच्या ठिकाणची उष्णता, वेगवेगळ्या ठिकाणी जी आभूषणं सांगितली आहेत त्या ठिकाणी आमच्या काणे महाराजांनी त्याच्यावरती कुठल्या दागिना कुठे का घालायचा, त्याचं नाव काय आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याने स्त्रियांच्या हार्मोन्सचं, स्त्रियांच्या शरीराचं तापमान, स्त्रियांचं मानसिक आरोग्य, स्त्रियांचं शारीरिक आरोग्य कसं सांभाळलं जातं हे शास्त्रीय पद्धतीने सांगितलेलं आहे. हे का सांगतोय की हे सगळं आपल्या ऋषीमुनींनी ऑलरेडी विचार करूनच ते सांगितलेलं आहे. पण आम्हाला ते करायला नको आहे. आम्हाला कुंकू ज्या रंगाची साडी आहे त्या रंगाचं लावायला आवडतंय ना. का आम्ही आग्रह करत नाही की कुंकू हे हळदीचंच कुंकू. हरिद्रास वर्णाभा कुंकुमेन विराजिता. अहो कुंकुमम कामदायकम. तुमच्या मनातल्या इच्छा जशा आहेत तशा पूर्ण होतात. कपाळाला बाहेर जाताना कुंकू लावून बाहेर पडावं. हातात 1-2 तरी बांगड्या असाव्यात. घरात सवाष्ण स्त्री असेल तर तिने घालाव्याच. ह्या सगळ्याबद्दल पराकोटीचा आग्रही असलं पाहिजे. एक वेळ तिरस्कार तरी करू नका. हे कुठेतरी नियम आपण केले पाहिजेत. आमची पोरं पाळत नाहीत वगैरे हे काही बोलताच कामा नये. आपण हे जबरदस्ती नका करू, पण सांगत राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. आपण ते आजच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित केले पाहिजेत हे विचार. अन्यथा येणाऱ्या 10-20 वर्षानंतरचा काळ केवळ आणि केवळ अनाकलनीय होईल, याच्यापेक्षा अनाकलनीय होईल. आज 10-10, 15-15, 14-14 वर्षाची पोरं, 10-12 वर्षाची पोरं मुलं मुली हे इंटरनेट पाहत आहेत. वेगवेगळी त्यांना घाणेरड्या सवयी लागलेल्या आहेत आणि त्या घाणेरड्या सवयीच्या परिणामानं ते घरामध्ये काय काय करतायत, ते फेसबुकवर कोणाशी बोलतायत, ते फेसबुकच्या इनबॉक्समध्ये काय, इंस्टाग्रामवरती दिल्लीच्या 14-15 मुलांचा, तरुण वयातल्या तरुण पोरं, लहान पोरं, किशोरवयीन पोरं, त्यांचा ग्रुप आहे की कुठल्या मुलीवर कसा बलात्कार आपण करू शकतो, कुठल्या मुलीला टार्गेट करू शकतो. 14-15 वर्षाची पोरं इंस्टाग्रामवरती चॅटिंग करतायत. ते आपण टी व्हीवर पाहिलं असेल, त्याचे आपल्याला हे लिंक्ससुद्धा उपलब्ध आहेत यूट्यूबवरती. हे कशाचं द्योतक आहे. आईवडील फक्त भौतिक जगाच्या मटेरियल लाईफमध्ये समृद्ध घर करण्यासाठी चाललेत, पण इथून पुढचा येणारा 10-20 वर्षाचा काळ खूप खड्ड्यात घालणार आहे. जर अगदी ऑर्थोडॉक्स नको, पण किमान साध्या साध्या गोष्टी जर पुढच्या पिढीपर्यंत नाही पोचवता आल्या तर खूप वाह्यात आणि खूप वाईट कुत्र हाल घालणार नाही अशी आपली स्थिती होणार आहे. आणि त्यासाठी कुठे ना कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. म्हणून आपला श्रद्धातला धा म्हणजे धारणा धर्म मिथ्याहू. ती धारणा आपली पक्की झाली पाहिजे की हा धर्म पालनाने माझं बरं होणार आहे. म्हणून गुरुवाक्येषु विश्वासः इति श्रद्धा, शास्त्रवाक्येषु विश्वासः इति श्रद्धा. आपली एवढी अतूट श्रद्धा असली पाहिजे आपल्या सद्गुरूंच्या वाक्यावरती, आपल्या धर्मगुरूंच्या वाक्यावरती, आपल्या धर्माचार्यांच्या वाक्यावरती, आपल्या सद्ग्रंथांमध्ये आलेल्या प्रमाणांवरती. तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांनी जी वाट चोखाळली त्या वाटेवरतून त्यांचं आत्मिक कल्याण झालं. माझं का नाही होणार. कशाला बुद्धी वापरायची निराळी, कशाला निराळी माझी अक्कल. एकतर माझी अक्कल ती किती, त्यात ती मी वापरायची ती किती. बरं मी म्हणतो तेच खरं, या धारणेला पक्क राहिल्यानंतर कितीतरी मोठं आहे. म्हणजे डबक्यातल्या बेडकासारखं आपलं होतं आहे. अजून समुद्र पाहिलेलाच नाही. मग कुठेतरी समर्पित व्हावं. म्हणून मी एकदा ते युवरकोट नावाच्या एका ॲपमध्ये लिहिलं होतं की मला जितकं कळतं त्यापेक्षा माझ्या सद्गुरूंना कळतं. हे ज्या दिवशी जीवाला कळतं त्या दिवशी खरं कळतं, असं एक कोट मी केलं होतं. ते वेबसाईटवर पण आहे माझ्या. मला जितकं कळतं त्यापेक्षा माझ्या सद्गुरूंना जास्ती कळतं. हे ज्या दिवशी आपल्याला कळतं त्या दिवशी खरं कळतं. कळलं का. मजा आहे की नाही वाक्यातली. मला काय जितकं कळतं त्यापेक्षा जास्ती, किंबहुना त्याच्या पुढचं
तुकाराम ज्ञानेश्वरादी सगळ्या संतांना कळलंय, रामदासादी संतांना कळलंय आणि त्यांनी ते लिहून ठेवलंय, पोट तिडकीने सांगून ठेवले आपल्यासाठी त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथातनं, त्यांच्या साहित्य वाङ्मयात संपदेतून. आणि ह्याचा केव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्याला ते मार्ग प्रदीप म्हणून दिशादर्शक अशा स्वरूपाचं आपल्याला ठरणार आहे. म्हणून गुरुवाक्येषु विश्वासः, त्याच्यानंतर शास्त्रवाक्येषु विश्वासः इति श्रद्धा. आता श्रद्धा या बाबतीत एक बोलायचं झालं आपल्याला तर बघा, श्रीमद भगवद्गीता सुद्धा काय सांगते, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. जो श्रद्धावान असतो त्यालाच ज्ञान प्राप्त होतो, अश्रद्धाला नाहीच मिळत. तुम्ही गणपती अथर्व शीर्ष काढा. गणपती अथर्व शीर्षकारांनी शेवटची फलश्रुती जर म्हणताना जर तुम्ही कधी ब्राह्मण म्हणताना ऐकली असेल, घरात कधी आवर्तनं केली असतील कधी ब्राह्मणांना बोलावून, किंवा आपल्या स्वतःला येत असेल आणि जर ते आपण म्हटलं असेल, नसेल म्हटलं तर घरात पोथी असेल ती काढून बघा. त्याच्या फलश्रुतीत शेवटी लिहिताना लिहिलंय की हे अथर्व शीर्ष, इदम अथर्व शीर्षम अश्रद्धया न देयम. हे जे अश्रद्ध असतील त्यांना मुळीच देऊ नका. मूर्ख लोक आहेत, थोडक्यात जे मूर्ख आहेत या बाबतीत त्यांना अजिबात देऊ नका. जे उगाच कची बाराखडी तुमच्याकडे करतील आणि तुमचा जो भाव आहे तो ढासळण्याचं काम करतील, त्यांना मुळीच सांगू नका, त्यांच्यासाठी मुळीच काही हे करू नका. जे श्रद्धावान असतील त्यांना आवर्जून सांगा हे ज्ञान. असं अथर्व शीर्षकारांनी सुद्धा शेवटी लिहिलंय, विष्णू सहस्रनामवाल्यांनी पण शेवटी लिहिलंय, प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी लिहिलंय की हे सगळे सिद्धांत मूर्खाच्या तोंडी लागू नका. अश्रद्ध लोक आहेत, त्यांना तू मेमे करत आपल्या आयुष्यातला वेळ घालवूच नका. मूर्ख आहेत, ते मान्य करणारच नाहीत. ते अश्रद्ध आहेत मुळात. उलट त्यांच्याशी झगडून आपलं काहीतरी चित्तवृत्ती बिघडेल आणि आपण भरकटल्यासारखे होऊ. त्यापेक्षा नकोच, त्यांच्या नादालाच न लागणं केव्हाही चांगलं. म्हणून अश्रद्धाला कधी सांगायचं नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. मग तो किती शहाणा आहे, त्याचे किती कुठल्या युनिव्हर्सिटीतनं त्यांनी ज्ञान प्राप्त केलं, कुठली डिग्री त्याने सर्टिफिकेट घेतलं, काहीच त्याला परिणाम पडत नाही. लक्षात घ्या, तो श्रद्धाळू आहे म्हटलं की त्याला ज्ञान होतं, बस विषय संपला, त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून गीता सांगते श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धावान आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. माझी एका तत्वावरती, माझी एका भगवंताच्या एका छबीवरती, राम म्हणून तर राम म्हणून, कृष्ण म्हणून तर कृष्ण म्हणून, दत्त म्हणून तर दत्त म्हणून एक दृढ श्रद्धा झाली पाहिजे, एकविध भाव झाला पाहिजे. आणि ती श्रद्धा पूर्ण अतूट अशी ठेवल्याच्या नंतर मग फीडबॅक आपल्याला यायला लागतो. मग आपल्याला त्याच्यातून प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला फीडबॅक यायला लागतात. आणि ते फीडबॅक यायला लागले की निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये आस आणिकांची. काय शब्द आहेत पहा, काय शब्दांमध्ये ताकद आहे पहा. हजार किलो वजन वरती ठेवल्यासारखं हे वाक्य आहे, इतकं वजनदार वाक्य आहे. नामदेवराय महाराज म्हणतात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव असला पाहिजे, अतिशय निष्ठा पराकोटीची असली पाहिजे. भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. काय शब्द आहेत बघा, किती प्रेरक शब्द आहेत. निष्ठावंत भाव असला पाहिजे, तोच भक्तांचा स्वधर्म आहे. आपल्या इष्ट जे देवता आहे तो कितीही कोरोनासारखा प्राप्त परिस्थिती आलेली असली, कितीही माझी इथून पुढचे 4 महिने टीव्ही ओपन केल्यानंतर मी त्रस्त होणार असेल, इंटरनेटच्या बातम्या वाचून मी संत्रस्त होणार असेल, मी पेपरच्या बातम्या वाचून माझं मन विचलित होणार असेल, एकमेकांशी नातेवाईकांशी बोलताना मी संत्रस्त होणार असेल, तरी माझ्या इष्टदेवतेप्रती दृढ विश्वास आहे. निष्ठा माझी ती कधीही हलणार नाही. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, तो भक्तांचा स्वधर्म आहे. नामदेव महाराज 700 वर्षापूर्वी सांगतात, घ्या प्रमाण. निर्धार हे वर्म चुकू नये, हे तो निर्धार कधी डोक्यातला चुकू नये. पुढे म्हणाले निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये आस आणिकांची. इतरांचं थोबाळ बघू नका, इतरांचं तोंड सुद्धा बघू नका. ना न्यस्त्राता ना पिदाता न भरता त्वत्तो देवत्वम शरण्योक हरता. कुर्वात्रेयानुग्रहम पूर्ण राते. हे दत्तात्रेया अनुग्रहम कुर्वात्रेयानुग्रहम अनुग्रहम पूर्ण राहते. घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. हे दत्तात्रेया नान्यस्त्राता. आता रामरक्षा काढा. रामरक्षेत काय म्हणतात, नान्यन जाने नैव जाने न जाने. आम्हाला रामाशिवाय कोणी माहीत नाही, मुळीच माहीत नाही, अजिबात माहीत नाही. ऐके नाही शब्द, हा विश्वास आहे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये आस आणिकांची. आणि नामा म्हणे तया कोण उपेक्षेला ऐसा न देखिला, असं काहीतरी तिसरं प्रमाण. मला पूर्ण आता नीट येत नाही म्हणून म्हणत नाही, पण असा कोणी नाही आहे की जो देवावर भरोसा ठेवला आणि तो अडकलाय आणि त्यांनी काळजी नाही घेतलेली. पूर्ण काळजी घेतो तो, पूर्ण काळजी घेतो.
आमच्यातले एक कीर्तनकार आहेत, प्राप्त परिस्थितीत वयोपरत्वे अतिशय अत्यवस्थ स्थितीत आयुष्यभर कीर्तन केलेले, विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ, याही परिस्थितीत हार्टला प्रॉब्लेम थोडासा, आता मध्यंतरी त्यांचे पैसे त्या बँकेत अडकलेले झाल्यानंतर सुद्धा. काल सहज फोन झाला, म्हणलं खूप अत्यवस्थ स्थिती आहे का? ते म्हणाले नाही, देवाच्या कृपेने थोडंफार. म्हणलं विष्णू सहस्रनाम कसं काय चाललंय? एका यात्रेत ते बद्रीनाथला आले होते, बरोबर. त्यांना विचारलं तर ते म्हणाले की नाही असं असं आहे. मग आमच्या स्नेही परिवारातून चर्चा केली, ठरलं मित्र परिवारातनं, आणि त्यांच्या खात्यात पैसे पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे काय, कसं काय? ते म्हणाले तुम्ही नामस्मरण करताय ना, मग कोणीतरी देव नारायण कोणाच्या तरी रूपाने तुम्हाला मदत करून तुमचं उपजीविका चालवणार. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये आस अनेकांची. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. जैसी स्थिती आहे. किती रिलेव्हंट आहेत बघा हे शब्द, किती किती दूरदृष्टीनं लिहिलेले असतात. मला खरंच आश्चर्य वाटतं कधी कधी. 400-500 अहो, आपण काल बोललेलं वाक्य आज आपल्या लक्षात राहत नाही. परवा बोललेलं वाक्य आपण 13व्या दिवशी कोणाला उपयोगी पडत नाही. आत्ता बोललेलं वाक्य थोड्या वेळाने कोणाच्या उपयोगी पडत नाही. पण ह्या लोकांनी 500-500, 700-700 वर्ष जुनी लिहिलेली, शेकडो शतकानुशतके लिहिलेली वाक्य आजही लागू पडतात. काय अभंगाची धाटणी आहे पहा. हरिपाठ, कोणाचा हरिपाठ? एकनाथांचा हरिपाठ आहे, हे माहिती आहे आपल्याला. एकनाथांच्या हरिपाठातला हा अभंग आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. म्हणजे श्री नारायण जाणतायत. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, जो आत्ता या लॉकडाऊनच्या काळात उपयोगाला आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. काय शब्द आहेत पहा. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. सगळ्या जीवांची काळजी त्याला घ्यायची असते. तुला एकट्याला तो मागे टाकेल, तुझी उपेक्षा करेल, असं कधीही घडणार नाही. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. आणि शेवटी म्हटलंय, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. काय शब्दात विश्वास आहे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये आस अनेकांची. म्हणून इतकंच अतिशय मनापासून सांगायचं आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः, परधर्मो भयावहा. आपल्या स्वधर्म इतकाच आहे की आपला स्वधर्म, जो काल सांगता करताना सांगितलं होतं की आपला स्वधर्म लोक हो, इतकाच आहे की आपल्या सत्पुरुषांच्या वाङ्मयावरती, आपल्या इष्टदेवतेप्रती अतूट विश्वास असला पाहिजे. माझं वाटोळं झालं तरी चालेल, ते वाटोळं लौकिकदृष्ट्या जे घडले त्यात सुद्धा माझ्या इष्टदेवतेची काहीतरी योजनाच आहे. ते माझं तसं काहीतरी वाईट घडण्यामध्ये सुद्धा भगवंताची योजनाच आहे. ही श्रद्धा आहे श्रोते हो, ही अंधश्रद्धा नाही आहे. त्याला ब्लाइंड फेथ असं म्हणतात. अंधश्रद्धा म्हणजे काय? डोळे झाकून विश्वास ठेवणं. अगदी पूर्णपणे माझा विश्वास आहे. सूर्य पश्चिमेला उगवतो म्हटलं तर होय उगवतो असं म्हणण्यापर्यंत धारणा झाली पाहिजे. याचा अर्थ काय? अंधश्रद्धा पसरवणं ह्या भूमिकेतनं नाही सांगत आहे. याला साहित्यशास्त्रात असं म्हणतात की, ज्याला म्हणतो ना आपण की हे घडणार नाहीये पण हे घडू शकेल, परमेश्वरी इच्छा झाली तर. लक्षात येत आहे? असे कित्येक अभंग आहेत. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. दो तोंडी हरिणी पाण्यावरी आली, मुखाविण पाणी प्यारी रे. कितीतरी. पाषाणाची सांगड, सांगड कशाची केली? पाषाणाची. पाषाणाची सांगड, मृगजळ डोही, वांझेचा पुत्र पोहला रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामे तरले रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. काय सांगायचं आपल्याला तात्पर्य? वेळ प्रसंगी व्यवहारिक सत्तेच्या विरुद्ध सांगितलं गुरूंनी, तरी सुद्धा माझी तुमच्या अस्तित्वावरती दृढ श्रद्धा आहे. तुम्ही जे सांगाल ते माझ्या हिताचं असेल. देवाचे जे मनोगत तेच आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. की आपल्या इच्छेसाठी देवाला कारणापुरतं घेतलं, 16 सोमवारपुरता शंकर धरला, नंतर आयुष्यात कधीच त्या शंकराकडे पाहिलं नाही, कधी शंकर पावणार नाही. कित्येक लोक ज्योतिषांना प्रश्न विचारतात, कित्येक लोक उपासना करताना काही तोडगे किंवा काही सद्गुरू परंपरेत काही गुरु सांगतात की 108 वेळा अंक करा किंवा गुरुचरित्राचे 7 पारायण करा. एखादा उपाय सांगितल्यानंतर जेव्हा प्रतिप्रश्न लगेच येतो ना क्रॉस,
पण म्हणजे 7 पारायणं केल्यानंतर होईल ना असं जर त्या गुरूंना विचारलं ना तर ते गुरु समोरच्याला कधी नागवं करत नाहीत. ते म्हणतात, हां नाही होईल होईल तुझं काम होईल. पण एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला प्रतिप्रश्न विचारला जातो साशंकतेने, त्याच वेळेला तिथे लिहून ठेवलेलं असतं की याच्या पदरात काहीही पडणार नाही. कारण याला सांगितल्या लगेच पहिला प्रश्न आला याच्या मनात की हे 7 पारायणं केल्यानंतर माझं काम होईल ना. अरे ठेव ना विश्वास, विश्वास तर ठेव, विश्वास ठेव, ती श्रद्धा दृढ ठेव, फीडबॅक मिळेल. मी अगदी आत्ता घडलेली गोष्ट सांगतो आपल्याला, नाव फक्त सांगायचं नाही, काही लोकांना ते आवडणार नाही म्हणून, परंतु हे काहीतरी पसरवण्यासाठी नाही. आमच्याकडे जागरणाच्या उत्सवात आमच्या नात्यातल्याच माझ्या आत्याच्या ओळखीचे एक जण आणि ते स्नेही परिवारातले एक जण इथं पोचले होते. घरात काय काय परिस्थिती कोणाच्या कशी उद्भवू शकते, कोणाचं ग्रहछिद्र सांगायचं नाही श्रोतेहो. परंतु अतिशय विपन्न स्थितीत, कुठं मानसिक भावनिकदृष्ट्या विपन्न स्थितीत असल्यासारखी स्थिती, आणि इथे आल्याच्या नंतर एका क्ष व्यक्तीने जागरणासारख्या उत्सवामध्ये, मुलीचं लग्न झालं आहे पण 4-5 वर्ष संतती नाही, घरामध्ये अन्य काही गोष्टी किंवा काय, एवढंच सांगितलं की तिथे औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, तुम्ही इथे या काळात आलेला आहात की प्रार्थना करा. जागरणाच्या उत्सवात 7 दिवस सप्तशती पारायण अतिशय श्रद्धेने केलं. महाराजांना दक्षिणवरात अतिशय मनापासून, गोपाळ घालायच्या उत्सवात, जागरणाच्या उत्सवात मनापासून दत्तचरणी प्रार्थना केली. आणि आत्ता काल परवाच नंतर कळलं की त्यांच्या मनासारखं सगळं झालेलं आहे. अहो तो कल्पवृक्षासारखा खाली बसलेला आहे हो नृसिंह सरस्वती बाप, 2 हात घेऊनच बसलाय तुम्हाला द्यायला, आम्हाला द्यायला. फक्त आम्ही काय मागतो याविषयी शंका आम्ही मनात घेतो. शंका घेतली की विषय संपला. एखाद्यानं एक तर करायला सांगितलं ना तर ते निशंक होऊन करायला लागायचं. मग ते किती दिवसात करायचं नाही, मग त्याचं मग कसं अनुष्ठान आहे नाही, मग त्याला ते कसं होईल, पुढचे 12 प्रश्न कशाला विचारता. कामाला लागा. जे निशंक होऊन कामाला लागतात त्यांच्याच पदरात श्रोते हो केलेल्या कर्माचं यथोचित फळाचं ते यथोचित दान भगवंत टाकत असतो. जे निष्फळ करत तर काहीच नाहीत, फक्त बांधावरती उभं राहून कोरड्या चर्चा करतात, वांजोट्या चर्चा करतात, ते काहीही आयुष्यात साधत नाहीत. म्हणून श्रद्धा ही अतिशय महत्त्वाची. गुरुचरित्रकार याविषयी फार सुंदर श्लोक लिहितात. गुरुचरित्रकार म्हणतात, 7 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी श्रद्धा ही ठेवायचीच. चकार आहे तिथे, आहे तिथं श्रद्धा जशी ठेवाल तसं फळ मिळेल. ते असं म्हणतात, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशीम भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशीम. गुरुचरित्रकार म्हणतात, मंत्रावरती, मंत्र, तीर्थ, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ, 7 जागा अशा सांगितल्या. मंत्रावरती श्रद्धा, आपण जो मंत्र म्हणतो त्या मंत्रावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. आपण जो नामजप करतो त्या नामजपाच्या त्या जपाच्या मंत्रावरती आपली श्रद्धा असली पाहिजे, अनन्य श्रद्धा असली पाहिजे. माझ्या गुरूंनी माझ्या मुक्तीसाठी दिलेला हा मंत्र आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अतिशय श्रद्धेनं ते केलं पाहिजे. म्हणून मंत्रावरती श्रद्धा असली पाहिजे. मंत्रे तीर्थे, ज्या तीर्थक्षेत्रावर जातो, तिथे ते असे भांडत होते हो कर्मचारी, तिथे ते झाडूवाले असं करतात, तू तिकडे कशाला बघतोस. जे स्थान बघायला गेल्यास तिथे लक्ष ठेव ना. ते एकमेकात भांडतात ते त्यांच्या परीने. आम्ही जेव्हा यात्रेला जातो ना कुठल्याही, तेव्हा आमच्या बरोबरच्या सहयात्रेकरूंना आम्ही अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं असतं, आपण कोणाशी भांडायचं नाही, कोणी आपल्याशी भांडलं तर प्रत्युत्तर द्यायचं नाही. काय होतं, आपण त्या शब्द देण्यामध्ये आपली चित्तवृत्ती त्या भांडणाच्या पद्धतीने ती बनते, आणि नेमकं जेव्हा कष्टाने 2 तासांनी लाईनीत उभं राहून जेव्हा दर्शनाची वेळ होते तेव्हा आपण त्याच्याशी काय भांडलो त्याच भावनेनं आपण समोर पाहतो. हे फार वाईट घडतं. म्हणून बरं बाबा तुला पुढे जायचं का, चल पुढे जा, भांडाभांडी नको, पण शुद्ध मनाने देवाच्या पुढे गेलं पाहिजे, श्रद्धेनं गेलं पाहिजे. म्हणून मंत्रे तीर्थे, तीर्थावर अनन्यसाधारण श्रद्धा असली पाहिजे. नृसिंहवाडीसारखं दिव्य क्षेत्र आहे ना, 5 नद्या इकडनं येत आहेत, कृष्णावेणी माता येते, औदुंबरासारखा कल्पवृक्ष आहे, आणि चिंतामणी गुरुपादो, प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय इथे श्रीमद दत्तात्रेय येथनांदत आहे यतीश्वर रूपाने, नृसिंह सरस्वती रूपाने कलियुगात. मग त्यांच्यावर, या नृसिंहवाडी या क्षेत्रावर माझी नितांत श्रद्धा आहे, असलीच पाहिजे. गाणगापूर या क्षेत्रावर माझी नितांत श्रद्धा आहे, अक्कलकोट या क्षेत्रावर माझी नितांत श्रद्धा आहे. जी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थावरती आपली अनन्य अशी श्रद्धा असलीच पाहिजे. आपली जशी श्रद्धा असते तसं फळ आपल्याला मिळतं. मंत्रे तीर्थे द्विजे, ब्राह्मणावर आपली जशी श्रद्धा असेल तसं आपल्याला फळ मिळतं. श्रोतेहो, टीका टिप्पणी करणं मी मान्य करतो की मधल्या एका काळापूर्वी काही जाचक पद्धतीने कोणी वागलं असेल, पण भूदेव संतास सदा लवावे. भूदेव म्हणजे ब्राह्मण बरं का. ब्राह्मणावर जशी श्रद्धा ठेवाल तसं फळ मिळतं हो. त्यामुळे मंत्रे तीर्थे द्विजे,
देवावरती अनन्य श्रद्धा असली पाहिजे. त्याच्याविषयी आपण बोललेलोच 2 दिवस. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे ज्योतिषी, जो दैव जाणतो म्हणजे आपली ग्रहस्थिती बघून आपल्याला जे सांगतो. सरसकट सगळ्या ज्योतिषांना सांगितल्याच्या नंतर नाही, पण आपले जे ज्योतिष आहेत त्यांनी सांगितला ना हा उपाय, त्यांनी अमकं करायला सांगितलं ना, त्यांच्यावरती आपला किती काय आजकाल ते पेमेंट देऊन किंवा काय फी घेऊन मग ते किती भावनेनं युक्त असतात, जोडले गेले असतात नाही माहिती. आमच्या काही माझ्या परिचयातले जे ज्योतिषी आहेत चांगले त्यांना मी नेहमी सांगताना हे सांगतो, विनंती करतो की त्या आलेल्या जे कोण, त्यांना कस्टमर असं नाही म्हणायचं, ते आधीच एक तर कष्ट करून मेलेले असतात, कस्टमर असतात ते कष्ट करून मेलेले असतात. त्यांना जे काही असतात ते दुःखी पीडित आलेले असतात, त्यांच्याशी आपला एक भावनिक बंध जमावा. त्या सगळ्यांना दत्तबाबांनीसारखं घोरात कष्टोधरणसारखं स्तोत्र द्यावं, त्यांना दत्तभक्ती वाढवावी त्यांच्या ठिकाणची, किंवा रामभक्ती, त्यांचं इष्टदैवत काय असेल ते म्हणायला सांगावं. एकदा त्या माणसाशी आणि त्या ज्योतिषाशी जेव्हा भावनिक बंध जोडला जातो ते खरं. पैशाच्या चौकटीतलं प्रेम नको की 1 तासाचे एवढे, 3 प्रश्नाचे एवढे, 7 प्रश्नाचे एवढे, नाही. त्या व्यक्तीविषयी, त्या ज्योतिषाविषयी जेव्हा आत्मिक एक अतिशय आपुलकीचे संबंध जोडले जातात ना, तेव्हा जे येतं ते खरं. म्हणून दैवज्ञ, आपल्या दैवज्ञाने जे सांगितलं, ज्योतिषाने सांगितलं अमुक अमुक करा, मग बस ते करायचंच. भेषजे म्हणजे वैद्य, जुन्या काळात वैद्य, आता सध्या आपण त्याला डॉक्टर म्हणूया, किंवा अजूनही वैद्य आयुर्वेदाचा जे घेतात आढावा वैद्य म्हणूया. आपल्या वैद्याच्या प्रती जर श्रद्धा असेल तर काम होतं. हा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच आहे, कमी अधिक फरकाने. आपण कुठल्या तरी परगावी आजारी पडलो, तिथल्या डॉक्टरांनी तपासलं, आपल्याला छानच वाटतं, त्याचा आपण बोर्ड वाचलेला असतो, त्याची डिग्री वाचलेली असते, तरीसुद्धा मनात कुठेतरी कुणकुण असते. आपण काय म्हणतो, मला कसंही करून माझ्या गावात पोचतं करा, तेवढं मला आत्ता मी उभं राहीन, माझ्या अंगातली ताकद गेली तेवढं मला उभं करा. आपण ते सगळं घेतो, औषध घेतो, तात्पुरते उभे राहतो, आणि आपल्या जेव्हा नगरात, आपल्या शहरात, आपल्या गावात, आपल्या खेड्यात पोहोचतो आणि आपले जे फॅमिली फिजिशियन असतात त्यांना जेव्हा भेटतो, कधी रोग बरा होतो माहिती आहे तुम्हाला? मजेची गोष्ट, कधी रोग बरा होतो माहिती आहे? तो तपासतो तेव्हा नाही, तो ज्या गोळ्या लिहून देतो तेव्हा नाही, त्या गोळ्या आपण खातो तेव्हा नाही. आपण जेव्हा आपलं घर सोडून आपल्या फॅमिली डॉक्टरकडे चाललोय, आपल्या फॅमिली फिजिशियनकडे चाललोय, या भावनेनंच 50% रोग बरा झालेला असतो. त्याच्या बिल्डिंगचे 2 पायऱ्या चढल्यानंतर पुढचे 20% काम होतं, त्याच्या पुढचे 20% तो म्हणतो काय झालं तुम्हाला काही झालेलं नाही. हे तो बोलला की आपलं 80% काम तिथेच झालेलं असतं. 20% काम फक्त पुढचं औषध आणि त्या प्रॅक्टिकल गोष्टी केल्यानंतर घडतं. 70-80% काम हे फक्त भावविश्वामध्ये जगत असतं. श्रोते हो, ह्याला अतिशय सप्रमाण याला बरीच उदाहरणं देता येतील. म्हणून दैवज्ञे भेषजे, आणि सर्वात शेवटचं महत्त्वाचं वाक्य सांगितलं, गुरव म्हणजे सद्गुरूंच्या चरणारविंदी अनन्य भाव असला पाहिजे, अनन्य श्रद्धा असली पाहिजे. ते सांगतात, त्यांनी सांगितलं ना अमकं कर किंवा अमकं करू नकोस, ते करू नकोस. का करू नको? तुला अक्कल आहे का त्यांना अक्कल आहे? त्यांना कळतंय म्हणून तुला सांगितलं ना. एक शेवटचं उदाहरण सांगतो, तोंडावरती आलं म्हणून. जे पुण्याला राहणारी लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवा, लक्ष्मी रोडवरती पुण्याला लिखते राम मंदिर म्हणून आहे, लिखते राम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आता ते त्या बाजारपेठेत आणि त्या दुकानाच्या धावपळीत दिसत नाही, काही जण श्रद्धेनं तिथे जातात. मी एकदा तिथे गेलो होतो, नारायणपेठेत असताना आत लिखते राम मंदिरात गेलो. का गेलो? त्याला कारण आहे. त्याचं कारण इतकंच आहे की तिथे त्या मंदिरातल्या रामरायाच्या मूर्तीची स्थापना आमच्या वाडीच्या पलीकडे जे कागवाड आहे तिथल्या ब्रह्मानंद महाराजांनी केली असं मला कळलं, म्हणून मी मुद्दाम दर्शनाला गेलो. शिवाय आमची परंपरा गोंदवलेकर महाराजांच्या याच्यातले काणे महाराज परंपरा असल्यामुळे मुद्दाम दर्शनाला, रामरायाच्या दर्शनाला गेलो. प्रसंग असा घडला, ज्यावेळेला मी तिथे गेलो, नमस्कार केला, सगळं झालं, तेव्हा मला असं कळलं की ह्या लिखत्यांच्या आजी, त्यांच्यावरती महाराजांची खूप नितांत अशी त्यांची श्रद्धा होती महाराजांच्यावर, श्री महाराजांच्यावरती, म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्यावरती, मोठ्या महाराजांच्यावरती. आणि मोठ्या महाराजांचं सुद्धा या लिखत्यांच्यावरती अतिशय प्रेम होतं. महाराज जेव्हा त्यांच्या घरात यायचे त्यावेळेला त्यांच्या घरातच तिथे राहत असत, आणि तो वाडा होता लिखते वाडा. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी एकदम सांगितलं आपल्याला इथे राम मंदिराची स्थापना करायची आहे. आणि एक चक्कर त्या वाड्यात टाकली, आणि मध्ये पण एक प्रसंग झाला, बरेच प्रसंग झाले ते सांगत नाही, पण महत्त्वाचा मुद्दा सांगतो, आपल्या लक्षात येईल म्हणून सांगतो. असा समजा वाडा आयताकृती, रेक्टँगल, आपण जर आयताकृती वाडा धरला, हा अशा पद्धतीने जर वाडा धरला, तर नेमकं ह्याच्या, आता मंदिर नेहमी इथे जर बांधलं तर मागणं प्रदक्षिणेला जागा थोडीशी इथून, आणि मग पुढे सगळा सभागृहाचा भाग. पण महाराजांनी आज्ञा काय केली की आयताकृती जो वाडा आहे तर इथे मंदिर बांधलं, नेमकं मध्यात मंदिर बांधायला सांगितलं. इथे माझा विषय काय चाललाय, गुरुवाक्येषु विश्वासः इति श्रद्धा. इतका दृढ विश्वास असला पाहिजे की गुरुवाक्यावरती विश्वास म्हणजे श्रद्धा, विश्वासाचं परिपूर्ण स्थिती म्हणजे श्रद्धा. त्याने अजिबात कशाला, कसं, हा वाड्याचे से पाहिल्यानंतर इकडे कशाला, मध्येच येतं ते काही विचारलं, इथे करायचं का, बरं इथे करूया.
गर्भगृह बांधलं, रामरायाची स्थापना. म्हणाले मी नाही येणार. बरं, मग कोण येणार? ब्रह्मानंद येईल. ब्रह्मानंद हे माझं स्वरूप आहे म्हणून सांगितलं. मला मला आणि ब्रह्मानंदाला वेगळं पाहू नका. काय अधिकार? मान्य केलं. नाही नाही महाराज, तुम्हीच यायला पाहिजे, ब्रह्मानंद महाराज नको, असं नाही. बरं, तुम्ही म्हणाल ते. ब्रह्मानंद महाराजांनी त्या मंदिरातल्या मूर्ती स्थापना केल्या. मी जेव्हा गेलो तेव्हा मला तिथले जे, आता मला आठवत नाही ते कोण मला भेटले होते, पण त्यांनी मला सांगितलं की बघा त्यावेळेला महाराजांनी 1905-07 साली सांगितलं. पुढे महाराजांनी 1913 साली देह ठेवला, पण 1907 साली ते मंदिर इथे सांगितलं. तेव्हा सगळी लोक, पाहुणे पै सगळे म्हणायचे की असे कसे तुमचे गुरु, हे असा एवढा मोठा वाडा असताना नेमकं मध्येच का मंदिर बांधायला सांगितलं? ही धड इकडची जागा वापरता येत नाही, इकडची जागा वापरता येत नाही. पण आता काळाच्या ओघामध्ये कायदे बदलत गेले. 1920 झालं, 1940 झालं, 70 झालं, 90 झालं, आणि रोड वाइंडिंगची कामं होत गेली, आणि एक एक करत गेलं. आज लिखते राम मंदिराला लागून फुटपाथ आहे श्रोते, लक्षात घ्या. म्हणजे 100 वर्षानंतर, 125 वर्षानंतर काय होऊ शकतं हा विचार 125 वर्षापूर्वी करू शकतात. त्यांना द्रष्टे संत असं म्हणतात. हे काय सांगतोय लक्षात आलं का आपल्या? फार मजेची गोष्ट आहे. 100 वर्षापुढचं ते बघू शकतात, त्यांना सद्गुरू म्हणतात, आणि ते सांगतात. त्या वाक्यावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. म्हणून श्रद्धा ही परमार्थाचा कणा आहे, कणा. श्रद्धेवरती सगळी परमार्थाची इमारत उभी असते. म्हणून श्रद्धा अतिशय महत्त्वाची. मग श्रद्धा या 7 ठिकाणी कशी ठेवायची? तर मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशीम भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी, असं सूत्र आज आपल्याला देऊन ठेवतो गुरुचरित्रातलं. उद्या गुरुचरित्रातल्या काही गोष्टी मुद्दाहून आपल्याला सांगतो श्रद्धा या विषयाला धरून. आता थोडंसं गंगामाईच्याकडे वळूया आणि गंगाष्टक म्हणून थांबूया, कारण आज मला पालखीच्या सेवेला बोलावणं आलं आहे. कारण संध्याकाळी ऑफिसमध्ये सांगितलं जातं तेच लोक खाली आत जाऊ शकतात. तर आज मला योगायोगानं संधी मिळते खाली जाण्याची, कारण मला 7:30ला आवरून तिथे खाली जायचं आहे, पोचायचं आहे. पण थोडक्या वेळेत आपल्याला गंगेविषयी चिंतन सांगतो. गंगा ही काय करते? तर चित्ताचं मलौघ जे आपले अघ आहे ते अघ आणि मल सगळं दूर करते. मग एकदा काय झालं, ती जी गंगामाई जी आहे, ती गंगा जी आहे, त्या गंगेचं वर्णन असं करताना केलेलं आहे की गंगा ही आपल्याला विष्णू स्वरूपच करते. कसं? श्लोक फार मजेचा आहे, खूप बहारीचा आहे. आणि या गंगा दशहराच्या निमित्ताने दानाचं महत्त्व पण फार महत्त्वाचं आहे. खूप काही द्यावं, चांगले सद्भाव द्यावेत. ज्याला द्रव्य देता आहे त्याने द्रव्य द्यावं. ज्याला चांगला पाठिंब्याचे 2 शब्द एकमेकांना चांगले फोन करा, एकमेकांना धीर द्या. वाह्यात काय, आज काय केलं, उद्या काय केलं, मग तुझं पुढं कसं होणार, अगदी 4 महिन्यांनी फारच वाट लागणार आहे, खूपच हे होणार आहे, असं नैराश्याने बोलण्यापेक्षा होणार ह्याही प्रसंगातून आपण बाहेर पडणार. आपण सगळे एकमेकांच्या बरोबर राहू, आपण एकमेकांच्या सोबत राहू, असे 4 शब्द एकमेकांना देऊया. ते पण एक प्रकारचं शाब्दिक दानच आहे. एकमेकांनी एकमेकांच्या बरोबर तन मन धनानं पाठीशी राहणं, हे गंगा दशहरातलं महत्त्व आहे. दान देण्याचं सर्वात महत्त्वाचं महत्त्व आहे. गंगा विष्णू स्वरूप करते. कसं? एक कवी वर्णन करतो, अवतरतो विष्णुपदम अवतरतो विष्णुपदम निमज्जनश्चापि शंभुत्वम गृहयातुर्ब्रह्मत्वम गंगे त्वम त्रिपथगामिनी दत्से. हे गंगे, तू त्रिपदगामिनी दत्से, तू आम्हाला त्रिपद देतेस. त्रिपद म्हणजे ब्रह्मासुद्धा बनवतेस, विष्णूसुद्धा, विष्णुपद पण आम्हाला देतेस, ब्रह्मपद पण आम्हाला देतेस, विष्णुपद आम्हाला देतेस, आणि शिवपद पण आमच्या पदरात टाकतेस. काय सुंदर शब्द आहे. अवतरतो विष्णुपदम निमज्जनश्चापि शंभुत्वम, आणि तिसरं गृहयातुर ब्रह्मत्वम गंगे त्वम त्रिपथगामिनी दत्से. तू आम्हाला दत्से म्हणजे देणारी आहेस. त्रिपथगामिनी दत्से, तू आम्हाला त्रिपद देणारी आहेस. कशी? आता 2-2 वेळा सांगू नये, तितका अर्थ बोधणार नाही, पण मजात त्या संस्कृत श्लोकाची, सुभाषिताची आहे. अवतरतो विष्णुपदम. जेव्हा आपण गंगेच्या तीरावर जाण्याचा केवळ संकल्प करतो, एवढं करून भागत नाही, आपण गंगेच्या तीरावरती जातो, आणि जेव्हा ती पहिली पायरी असते, एक सूत्र या निमित्ताने आपल्याला सांगून ठेवतो, सद्गुरूंच्या सहवासात ऐकलेलं. कधीही आपण कुठल्याही तीर्थाला, तीर्थ पुष्करसारखं तीर्थ असेल जे पुल्लिंगी उच्चार, त्याला तीर्थ म्हणतो, आणि ती नदी ते तीर्थ. जेव्हा केव्हा आपण तीर्थावरती जातो, कुठल्या नदीवरती जातो, पुण्यक्षेत्रावरती, तीर्थक्षेत्रावर जातो, तेव्हा एकदम पाय असे पाण्यात नाही टाकायचे. आमचे गुरुजी नेहमी सांगतात की पाय नाही पाण्यात टाकायचे. आपण ते पाय असे बुडवतो ना, असं नाही करायचं. ती लाथ मारल्यासारखं आहे. आई म्हणतो ना तिला, आईला लाथ मारतो का? मग पहिल्या पायरीवरती उभं राहायचं, जी पायरी कोरडी आहे,
आणि खाली वाकायचं नम्रतेने आणि ते उजव्या हातानं पाणी आधी पावलांवरती आपल्या घ्यायचं, हाताने पावलांवरती पाणी घ्यायचं, पाय ओले करायचे म्हणजे शुद्ध करायचे आणि मग हात जोडून प्रार्थना करायची, आई आता मी जरा 2 पायऱ्या पाणी खाली उतरतो कारण मला पाय धुवायचे, मग प्रार्थना करून. हे असं किती बारकावे असतात पहा. असं उद्धटासारखं वागायचं नाही, गेलं आणि पाय असे त्याच्यात हे केले आणि मग बाहेर आलो, नाही, तिला लाथ मारल्यासारखं ते घडेल. म्हणून हे एक सूत्र लक्षात ठेवायचं की कधी हाताने पायावरती पाणी घ्यायचं पहिले आणि मग पाण्यात उतरायचं. आता हे श्लोककर्ते काय म्हणतात, अवतरतो विष्णुपदम. जेव्हा आपण त्या गंगेच्या पात्रात जातो, अवतरतो विष्णुपदम. ज्यांचं श्रवणाकडे लक्ष आहे त्यांनी श्रवणात ऐका, ज्यांना लिहित बसायचं ते टाईप करत बसू द्यात, काही हरकत नाही. अवतरतो विष्णुपदम. आपण जेव्हा पायावरती पाणी घेऊन आत प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या पायाला गंगेचा जेव्हा स्पर्श होतो तेव्हा आपल्याला लगेच विष्णुपदाचीच प्राप्ती होते. कारण विष्णुपादोद्भवा गंगा, म्हणजे विष्णुपद कसं देते, आपल्या पायाला केवळ गंगेचा स्पर्श झाला रे झाला की भगवती गंगा आपल्याला विष्णुपदच देते. अवतरतो विष्णुपदम, लगेच विष्णुपद देते. मग निमज्जनश्चापि शंभुत्वम. निमज्ज म्हणजे बुडी मारणं. थोडं 2-4 पायऱ्या उतरून पाण्यात खाली उतरल्यानंतर निमज्ज म्हणजे बुडी मारतो. बुडीज मारल्यानंतर आपल्या डोक्यावरती गंगा लागते. काय कल्पना किती उदात्त आणि थोर आहे पहा. अवतरतो विष्णुपदम. गंगेच्या काठावरतून नुसता पाण्याला स्पर्श झाला, पायाला स्पर्श झाला, आपल्याला विष्णुपद प्राप्त झालं. बुडी मारल्यानंतर निमज्जनश्चापि शंभुत्वम. निमज्जनश्चापि, आपण बुडी मारता क्षणी आपल्या डोक्यावरती गंगा येते. डोक्यावरती गंगा आली की आपल्याला भगवती गंगामाई शंभुत्वम म्हणजे शिवपद प्राप्त करते. आणि तिसरं सांगितलंय, परवा मी बोलताना सांगितलं की आपण काहीतरी तांब्या कलश बरोबर घेऊन जायचं असतं नदीत स्नानाला. तो कलश आपण बुडी मारून सोहळ्यात किंवा तो कलश आपण जेव्हा पाण्याचं जलपात्र घेऊन पूर्ण पात्र भरून जेव्हा आपण तिथनं वर येतो, ते घेऊन जेव्हा आपण आपल्या घराकडे निघतो तेव्हा ब्रह्मदेवांसारखं आपल्याला पद मिळतं. गृहयातुर ब्रह्मत्वम. आपण आपल्या घराकडे जाताना जेव्हा तांब्या भरून ते पाणी गंगेचं घेऊन जातो तेव्हा ब्रह्माचा कमंडलू कसा असतो तसा आपल्याला ब्रह्मपद भगवती गंगा देते. अवतरतो विष्णुपदम निमज्जनश्चापि शंभुत्वम. निमज्ज केल्यानंतर शंभुत्व, अवतरण केल्यावर विष्णुपद आणि स्नान केल्यानंतर डोक्यावरती गंगा येते म्हणजे शिवपद मिळतं. आणि ते पाणी घराकडे घेऊन घ्यायला निघालो की ब्रह्मदेवाचं पद देतेस. म्हणून तो कवी म्हणतो, गंगे त्वम त्रिपथगामिनी दत्से. तू आम्हाला त्रिपद देते म्हणजे लोकांना एक पद मिळायचं पंचायत, तू आम्हाला ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप करतेस, म्हणजे भगवान दत्तात्रय स्वरूप तू आम्हाला करतेस. हे भगवती गंगामाई, आम्ही कृतज्ञ आहोत तुझ्या चरणारविंदी. म्हणून मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे. आता त्रिपथगे म्हणजे कोणीतरी मला परवा एक विचारलं होतं इनबॉक्सला या श्रीपाद शिवल्लभच्या याला की बुवा अजून नीट कळलं नाही ते तिन्ही लोकाते म्हणजे काय. तर स्वर्गामध्ये जेव्हा गंगा वाहते ती स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ठिकाणी वाहते म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हणतात. गंगा त्रिपथगामिनी, ती 3 पथानं वाहते. स्वर्गामध्ये मंदाकिनी या नावानं वाहते, मृत्यू लोकामध्ये म्हणजे या इहलोकात ती गंगा या स्वरूपात वाहते आणि पाताळ लोकामध्ये ती भोगवती या नावानं, पाताळात भोगवती या नावानं वाहते. सज्जन हो, आपल्या मूळ विषय लक्षात आला असेल की अशी ही गंगा त्रिपथगामिनी आपल्या सर्वत्रांचं खूप खूप कल्याण करणारी ठरो. भगवती गंगामाईची प्रार्थना जी टेंबेस्वामींनी केली ती करतो. उद्यापासनं माझी नम्रपणे विनंती आहे, जे विषय आपल्याला वाटतील तो व्हिडिओबद्दल आपण नंतर पुन्हा त्या पेजवरती तो व्हिडिओ असतो, आपली कमेंट नंतर करा. पण जे तळमळीने आपल्यासाठी काहीतरी क्रीम एक असं छान असं काहीतरी काढून आपल्यासाठी 1 तासभराच्या वेळेत आणून ठेवलेलं असतं, ते करताना मध्येच मग एकाने कमेंट करायची, मग पालखी म्हणजे काय, मग पालखीचं नेमकं स्वरूप काय, मग ते कोण असतं, कशाला त्यात वेळ घालवायचा. त्यात जे काही ऐकायला मिळते ते श्रवण करूया ना. तर ते कृपा करून श्रवण करा. जसा एखादा स्वयंपाक करणारा स्वयंपाक करतो आणि समोरच्याला गरम गरम देतो पण समोरचा अर्ध्या तासाने खातो, तर करणाऱ्याला कसं वाटतं, तसं वाटतंय नेमकं. तर तेवढी कळकळ काय, त्याच्या मागची तळमळ काय ते आपण लक्षात घ्या. काही ना काहीतरी चांगलं पानामध्ये अर्पण केलं जातं पण खातच नाही आहे समोरचा, तर उपयोग काय. तर कृपा करून आपलं लक्ष विचलित करून घेऊ नका. मी तर ठरवलेलंच आहे की कमेंटमध्ये काही बघायचं नाही, नाहीतर डिस्ट्रॅक्ट होतं. तुम्ही कृपा करून कमेंट लिहित आपलं लक्ष श्रवणातलं काढू नका, एवढी माझी आपल्याला नम्रपणे विनंती. यथा योग्यम तथा गुरु. जे आपल्याला करावंसं वाटेल ते करा. गंगेची प्रार्थना करूया. न जाणे मी धर्मा नच विहित कर्मा अवगमा, न जाणे मी शर्मा नच विहित आधार महिमा, कुकर्मासी कामा
कुलित कृत कर्माची सुभगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे न केव्हाही येथे सुकृत लव संपादित असे न पूर्वीचे काही सुकृत पदरी भासत असे पुढेही श्रेयाची गती नच दिसे खास मजगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे न साधूच्या संगा क्षणभरी धरी भक्ती न करी सुतीर्था क्षेत्राची पदवी बरवी तीही न धरी न देवाचे द्वारी क्षणभर ठरे देवी सुभगे मला तारी भयभंगे त्रिपथगे न केले बैसोनी क्षणभरी पुराण श्रवणही कुकर्माच्या गोष्टी करुणी वयनेले सकलही कदा काळी नेणे हरिभजन तेही न सुभगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे असा हा मी पापी शरण तुझ आलो हरिसुते तू या वारी पापा शमवि ममतापा सुरसुते तुवा हाती घेता मग मजसी काहीच न लगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे महापापी तुझ्या अमृत जलपानेची तरले सकृत स्नाने गेले उपरी नचतेही उतरले असे मी ऐकोनी आई शरण आलो चित्तुजगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे त्रितापघ्नी ऐसे निज बिरुद तू पाळी सदये त्रितापघ्नी ऐसे यशहि तव सांभाळी सुनये अये योगी ध्येये निगम गणगेये श्रित भगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे महापापी नेले अससी जरी उद्धारुनी परे तयाहुनी श्रेष्ठा अजिमग आई उद्धरी बरे तरीच प्रख्याती करिशी जगती माझी सुभगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे म्हणा मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे नम श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे नम श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे नम श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते भगवती श्री गंगा माता की जय भगवती श्री कृष्णा वेणी माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 मंडळी उद्या 6 वाजता आपण पुन्हा भेटूया श्रद्धा या विषयाचं नेमकं विवरण उद्याच्या दिवशी करतो त्या श्रद्धेच्याच अनुषंगाने गुरुचरित्रातल्या काही गोष्टी दाखल्यासाठी अन्य काही गोष्टी आपल्याला दाखल्यासाठी देणार आहे नक्की उद्या पुन्हा सगळे एकत्र जमूया दानाचं नेमकं महत्त्व काय आहे या सगळ्यामध्ये भगवंत आपल्या पाठीशी कसा राहतो समाधान कसं आपल्याला प्राप्त करता येतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्रमाक्रमाने मग गंगा अवतरित कशी झाली
ह्या गंगावतरणाचं नेमकं चरित्राख्यान काय झालं किंवा आणखीन काय काय गोष्टी आहेत, इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, सगळ्या मजेदार गोष्टी आहेत, त्या उर्वरित 7 दिवसात आपल्याला पाहायच्या आहेत गंगा दशरा निमित्ताने. आज भगवती गंगा माईच्या चरणी, भगवान अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी, दत्त स्वरूप आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी आजचं चिंतन किंवा आजची सेवा अर्पण करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. एखादा शब्द चढा किंवा उणादुणा गेला असेल तर रागावू नका, परंतु तो आपल्या प्रेमाच्या एका संबंधाने तो गेलेला आहे. कृपा करून अन्यथा घेऊ नका, अदरवाईज घेऊ नका. त्याच्यामागची तळमळ आपण नक्की ओळखा, मतितार्थ त्यातला ओळखा. आपण सगळेजणं व्हॉट्सॲपवरती 94 033 56 270 या नंबरवरती भरभरून मेसेज करत आहात, पण मेसेज ते नंबर ॲड करणाऱ्याला 2च हात देवाने दिलेले आहेत. त्यामुळे एकदम जर 200 मेसेजेस येत असतील तर तो आपापली कामं सांभाळून, जी व्यक्ती ते काम करते त्याला ते आपापली कामं सांभाळून 200 जणांचे 300 जणांचे मेसेजेसला रिप्लाय देणं केवळ अशक्य असतं. थोडं मानवी मर्यादा लक्षात घेऊन असं अधीरतेने न होता अजून नाही ॲड केलं असं करू नका. आपल्याला 1-2 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये नक्की ॲड केलं जाईल त्या ग्रुपवरती. नसेल केलं तर पुन्हा नम्रपणे एकदा सांगा की अजून आम्हाला ॲड करायचं राहिलं आहे. तर या पद्धतीने फक्त मुद्दाहून कोणी करत नाही आहे, पण करणाऱ्याला मर्यादा काही थोड्याशा असू शकतात. त्या पण गोष्टी मानवी स्तरावरच्या आपण लक्षात घेऊया. आपल्याला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सहभागी व्हायचं असेल तर 94 033 या 56 270 या नंबरवरती आपला व्हॉट्सॲप नंबर द्या. त्याच्यावरती आपल्याला ॲड केलं जाईल, नोटिफिकेशन मिळेल. आपल्याला जर काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर ते आपण विवेकबुवा वेबसाईट @gmail.com ह्या आपल्या श्रीपाद शिवल्लभ पेजच्या वरती सुद्धा त्याची संपर्काची ईमेल ID दिली आहे. शिवाय विवेकबुवा821@gmail.com याच्यावरती सुद्धा तुम्ही कळवू शकता. आपला संपर्क होणं हे फार महत्त्वाचं आहे. एकमेकाचं इंटरॅक्शन होणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण आहात तिथे स्थिर राहा, समृद्ध राहा, विश्वासानं सदृढ व्हा. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये आस अनेकांची. हा भाव आजच्या प्रवचनाचं सार पक्क लक्षात ठेवून आपण दृढ करा. आपल्या चरणारविंदी सगळ्यांच्या अनेक वंदन करतो, थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. उद्या भेटूया 6 वाजता. धन्यवाद.